नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम सर्वांना पुस्तक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। तसेच अजित काकडे सर आणि एमपीएससी एक्झाम मंत्राला या उज्ज्वल यशाबाबत किंवा आज जो त्यांनी एक माइलस्टोन पूर्ण केलेला आहे तो म्हणजे हे बुक। आता जर बोलायचं झालं तर काकडे सरांनी किंवा अजित सरांनी सर्व गोष्टी इथं सांगून झालेल्या आहेत, पण जर विचार करायचा झाला स्पर्धा परीक्षेच्या मार्केटमध्ये, स्पर्धा परीक्षेच्या या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल, आपल्याला एक जो करंट लागतो ते म्हणजे काय, करंट चालू घडामोडी, आणि त्याच्यामधील एक रिव्हॉल्युशनरी बुक म्हणून आपण ह्या बुकचा विचार करू शकतो। नक्कीच मग येणारी राज्यसेवा असू दे, राज्यसेवेचा मेन्सचा जर पॅटर्न बघितला, आता काही गोष्टी आलेल्या आहेत जसं की बिमस्टेक, जर सरांनी आत्ताच सांगितलं की वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन आहे त्याच्यावर कसं डिस्ट्रीब्युशन विचारलेलं आहे किंवा कसं क्वेश्चन विचारले आहेत, यासारखे क्वेश्चन तिथं आलेले आहेत। या व्यतिरिक्त जर विचार करता आता हे 4 महिन्याचं पुस्तक का इम्पॉर्टंट आहे सरांना, कारण मी विचार करत होतो मगापासून सरांचं लेक्चर सुरू होतं आणि याच्यावर विचार करत होतो हे 4 माही का आलेला आहे, की वेगळी संकल्पना आपल्याला मार्केटमध्ये दिसते। येणाऱ्या आता आपल्याला माहिती आहे 1-2 महिन्यामध्ये, पुढच्या सलग 2 महिन्यामध्ये 4 ते 5 एक्झाम्स आपल्याला एका मागून एक येत आहेत। जर एक्झामिनर क्वेश्चन काढायचा जर विचार केला तर कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन काढणार आहे, तर आता जो करंटचा डाटा आहे, मागच्या 4 महिन्याचा डाटा आहे, त्याच्यावरच ते क्वेश्चन जास्त करून येतील अशी अपेक्षा आहे। मागचा पूर्व परीक्षेचा इतिहास बघता किंवा आधीचे पेपर्स पाहता, म्हणजे येणाऱ्या पुढच्या 3 ते 4 जे एक्झाम्स आहेत ज्याला पास व्हायचं आहे आणि करंट खूप अवघड जातंय, मग त्यांनी काय करायचं आहे, डोळे बंद करा आणि एकच विचार करा, हे आपलं करंट मंत्राचं पुस्तक आहे जे 4 माही आलेले, ह्याच्या आधी आपले 2 एडिशन येऊन गेलेले आहेत, घ्या वाचा, शॉर्ट बट स्वीट। मराठीमध्ये एक म्हण आहे की एक ना धड भाराभर चिंध्या, असं केलं तर काय होणार आहे, आपलं काहीच होणार नाहीये। आपल्याला काय करायचंय, फक्त शॉर्ट डेली मध्ये करंट घ्यायचं आणि हे पुस्तक वारंवार रिवाइज करायचं आहे। सरांना मी खरंच सरांचे हार्दिक अभिनंदन करतो, कारण की सरांनी खूप विचारांती हे पुस्तक काढलेलं आहे। मला माहिती आहे, मी सरांचं कष्ट पाहिलेलं आहे। तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्वच लोकांसाठी किंवा सर्वच आपल्या प्रिय विद्यार्थी मित्रांसाठी आणि मैत्रिणींसाठी हे पुस्तक खूप महत्वाचं आणि उपयोगी ठरणार आहे। सर्व विद्यार्थी मित्रांना आणि मैत्रिणींना आजच्या पुस्तक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। येणाऱ्या काळामध्ये जे आपले एक्झाम्स आहेत त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो। अजित काकडे सरांना खूप खूप आभार मानतो आणि या पुस्तकाबद्दल याचा फायदा नक्कीच घ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आणि येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपले यश निश्चित करा। इतकं बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद सर।